संजय राऊत यांनी भगतसिंग कोश्यारींवर घणाघाती टीका केली आहे. ज्यांना धोतर नेसता येत नाही त्यांनी ठाकरेंना काय करावं हे शिकवू नये असा हल्लाबोल राऊतांनी केला. संघ आणि मोहन भागवतांवरील टीकेला उत्तर देताना कोश्यारींनी ठाकरेंना डिवचलं होतं. राज ठाकरे मोदींना घाबरले आहेत, त्यांनी घाबरू नये असा सल्ला कोश्यारींनी दिला होता आणि त्याला आज संजय राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. चंद्रपूरमध्ये काँग्रेसमध्ये 2 गट असून शेवटपर्यंत त्यांच्यात एकवाक्यता झाली नाही अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्यातला वाद मिटलाच नाही आणि त्यामुळे स्थानिक पातळीवर उलथापालथ झाल्याचं राऊतांनी म्हटलंय. अजित पवारांच्या अपघातावर रोहित पवारांनी मांडलेले मुद्दे फडणवीसांनी तपासावेत आणि त्यावर चर्चा करावी अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसंच सुनेत्र पवार आणि प्रफुल्ल पटेलांनी मोदी शहा भेटीदरम्यान अजित पवारांच्या अपघाताबाबत चर्चा करायला हवी होती असं राऊतांनी म्हटलंय. कोल्हापुरातल्या पन्हाळ्यात जनसुराज्य पक्षाचे नेते विनय कोरेंना मोठा धक्का बसलाय. कोरेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन पन्हाळा पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके आणि राष्ट्रवादीचे स्थानिक नेते बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनी पन्हाळा पंचायत समितीवर आमचाच सभापती आणि उपसभापती करणार असल्याचं जाहीर केलंय. राज्यातल्या खासगी अनुदानित महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकांची भरती होण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं खासगी अनुदानित महाविद्यालयातील 5012 रिक्त पदं भरण्यासाठी मंजुरी दिली आहे. त्यातून राज्यातले 1172 कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक मिळणार आहेत. अकोल्यात व्हॅलेंटाईन डे ऐवजी मातृपितृ दिवस साजरा करावा असं आवाहन हिंदू जनजागृती समिती आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी केलंय आणि व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी होणारे गैरप्रकार रोखण्याची मागणी करण्यात आली आहे. महाविद्यालय परिसरातील उद्यानं, पर्यटनस्थळी साध्या वेशातले पोलीस आणि दामिनी पथक तैनात करण्याची मागणी केली आहे. महावितरणनं बारामतीमध्ये सर्व शासकीय कार्यालयांमध्ये 100% स्मार्ट मीटर बसवण्याचं काम पूर्ण केलंय. डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्युत वितरण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी हा निर्णय घेतलाय. महाशिवरात्री निमित्तानं चंद्रपूरमधून गडचिरोली जिल्ह्यातल्या मार्कंडा शिवक्षेत्राकडे जाणाऱ्या 3 दिवसाच्या पदयात्रेला आज उत्साहात प्रारंभ झालाय. महाकाली माता मंदिरातून विधिवत पूजा, पालखी पूजानंतर आता पदयात्रेला प्रारंभ झालाय. भारत अमेरिका व्यापारी कराराचा एक मोठा फटका शेतकऱ्यांना बसतोय. सोयाबीनचा भाव 5 दिवसात 1,500 रुपयांनी घसरलाय. बाजारभाव कोसळलाय. शेतकरी संकटात सापडलाय. त्यामुळे शेतकरी आत्महत्येची भीती पुन्हा व्यक्त केली जाते. या कराराचा फेरविचार करण्याची मागणी आता शेतकरी संघटनेनं केली आहे. अतिवृष्टीमुळे गेल्या वर्षी मराठवाड्यामध्ये मोठं नुकसान झालेलं होतं आणि सरकारनं मदतीचं आश्वासन दिलं होतं, मात्र अजूनही मदत मिळालेली नाही. रस्त्यांवर खड्डे, पुलांचं नुकसान, महावितरण तसंच पाणीपुरवठा अद्याप या कामासाठी निधी मिळाला नसल्यानं शासनाची मदत फक्त कागदावर आहे का असा प्रश्न विचारला जातोय. संभाजीनगरच्या सांगवी परिसरातल्या पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या एका कांद्याच्या ट्रकला अचानक आग लागली. पेट्रोल पंपावर डिझेल भरून ट्रक सुरू करत असताना स्टार्टरमध्ये स्पार्क झाला आणि ट्रकनं पेट घेतला. यामध्ये पेट्रोल पंपाचं छत जळालं. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर शहरात घराच्या अंगणात शिरून महिलेच्या गळ्यातलं मंगळसूत्र हिसकावून नेलं. दुचाकीवरच्या 2 तरुणांनी त्याचा पाठलाग करत चोरी केली. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली. नाशिकच्या सातपूरमध्ये सिद्ध हनुमान मंदिरामध्ये चोरट्यांनी दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण प्रकार मंदिरातल्या सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालाय. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. मागच्या वर्षी नवी मुंबईतून सायबर गुन्ह्यात 16,364 जणांचे 136 कोटी सायबर गुन्हेगारांनी हडपले. फसवणूक झाल्याची जाणीव नागरिकांना होईपर्यंत गुन्हेगारांनी रक्कम वेगवेगळ्या खात्यात पाठवलेली असते. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारामध्ये तात्काळ गुन्हे दाखल करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं. भंडाऱ्यामध्ये नवजात बालिकेच्या विक्रीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका डॉक्टरनंच नवजात बाळाचा 2.5 लाखामध्ये सौदा केल्याचं उघडकीला आलंय. स्वयंसेवी संस्थेच्या मदतीनं 10 दिवसांच्या चिमुकलीला उपचारासाठी नागपूरला पाठवत असल्याचं सांगत तिची 2.5 लाखांमध्ये विक्री करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात 5 जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे. एकाला ताब्यात घेतलाय. सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा, एमडी ड्रग्ज, गुटखा खुल्याम विकला जातो. या विरोधात रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशील मोझर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेल्या गोळीबारातून शहरात दहशत माजवण्याच्या आरोपींचा हेतू होता असा दावा पोलिसांनी केला. या प्रकरणात मकोका लागू करण्यात आलाय. विशेष न्यायालयानं 5ही आरोपींना 17 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. मुंबई विमानतळावरील सीमाशुल्क विभागानं 2 कोटींचा गांजा जप्त केला. या प्रकरणात एकाला अटक केली आहे. बँकॉकहून आलेल्या या व्यक्तीचा तपास केल्यानंतर त्याच्याकडे गांजा आढळला. जालन्यातल्या अतिवृष्टी अनुदान वाटप घोटाळा प्रकरणातल्या महिला तलाठ्याला आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली. आरोपी तलाठ्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 21 तलाठी, 3 सहाय्यक महसूल अधिकारी, 1 कृषी सहाय्यकावर कारवाई करण्यात आली आहे.
नाशिकमध्ये शेअर ट्रेडिंगमध्ये भरघोस परतावा मिळवून देण्याचा आमिष दाखवून एका ज्योतिषानं फसवणूक केली आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली तर मोठा नफा मिळेल असं सांगून त्यानं गुंतवणूकदारांना 73 लाखांचा गंडा घातलाय आणि या प्रकरणात ज्योतिषावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकमध्ये सोनसाखळी चोऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. महिलांच्या गळ्यातल्या सोनसाखळी हिसकावून पोबारा करणाऱ्या चोरट्यांवर कारवाई सुरू केली आहे. 150 सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज तपासून 2 परप्रांतीय सोनसाखळी चोरांना बेड्या ठोकल्या आहेत. नाशिकच्या सातपूर परिसरात गणपती मंदिरातून दानपेटीची चोरी झाली आहे. मंदिराचं नूतनीकरण सुरू आहे. दानपेटीमध्ये मोठी रक्कम असल्याचा अंदाज आहे. परिसरामध्ये एकाच रात्री 3 ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या, तेव्हा नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वाशिममध्ये अल्पवयीन मुलीचं फूस लावून एका तरुणानं अपहरण केलं. वाशिमच्या जवळका पोलीस स्टेशन हद्दीतली घटना आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणामध्ये पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. मुलगी आणि संबंधित तरुणाचा आता शोध सुरू आहे. अमरावतीतल्या अंजनगाव सुरजी इथं अवैध रेती तस्करीवर महसूल विभागानं कारवाई केली. महसूल अधिकाऱ्यांनी रेतीनं भरलेला डंपर थांबवण्याचा प्रयत्न केल्यानंतर चालकानं ट्रक घेऊन पळ काढला. तेव्हा महसूल अधिकारी डंपर पकडण्याचा प्रयत्न करत असताना चालत्या ट्रकमधून 8 ते 10 ब्रास रेती रस्त्यावर सांडून मुख्य रस्त्यावर रेतीचे ढीग लागले. पुणे शहरात अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यात आली आहे. होर्डिंगची पाहणी करण्यासाठी 5 पथकांची नियुक्ती केली आहे. या पथकांनी हडपसर परिसरात 4 होर्डिंग जमीनदोस्त केल्याची माहिती महापालिकेनं दिली आहे. पुण्यामध्ये HSRP नंबर प्लेट नसणाऱ्या वाहनांवर आता कारवाई करण्यात येणार आहे. HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी वारंवार मुदतवाढ देऊनही प्रतिसाद कमी मिळाल्यानं 15 फेब्रुवारीपासून कारवाईचा निर्णय घेतलाय आणि अजून पुणे शहरातले 15 लाख वाहनांवर HSRP नंबर प्लेट बसवणं हे प्रलंबित आहे. बांगलादेशींना कामावर ठेवल्यास मालकांवर कारवाई करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला. या संदर्भात गृह विभागानं परिपत्रक काढले. सर्व प्रशासकीय विभागांना कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. संभाजीनगरमध्ये एका शाळेत शिक्षकानं विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. पैठण तालुक्यामध्ये शाळेत हा प्रकार घडला. एक क्षुल्लक कारणावरून शिक्षकानं ही मारहाण केल्याचा आरोप आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाला. या प्रकरणात विद्यार्थ्याच्या पालकानं याबाबत पोलिसांमध्ये तक्रार केली आहे. नाशिकच्या मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे महामार्गावर तेहरी अपघात झाला. दोहेगाव शिवारामध्ये 2 टँकर ट्रक याच्यामध्ये विचित्र अपघात झाला. अपघातात 2 जण गंभीर जखमी आहेत. अपघातामुळे महामार्गाची वाहतूक ठप्प झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातून जिल्हा परिषद शाळेतल्या 53 विद्यार्थी जुन्नर तालुक्यातल्या शिवनेरी, ओझर, लेण्याद्री परिसरात सहल येत होती. त्यावेळी ओतूरजवळ चालकाचा एसटी बसवरचा ताबा सुटला. एसटी बस डिव्हायडरला धडकली आणि हा अपघात झाला. अपघातात एसटी बस उलटली. स्थानिक नागरिकांच्या मदतीनं विद्यार्थ्यांना उपचारांसाठी त्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 12वीच्या परीक्षेसाठी जाताना गर्दीमुळे लोकलमधून पडल्यानं सोहम कठरे या मुलाचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेचा तपास लोहमार्ग पोलिसांनी सुरू केला. अपघात घडला त्यावेळी नेमकी गर्दी किती होती, सोहमनं कोणती लोकल पकडली याचा आता तपास सुरू आहे. शोभिवंत मासे पाळण्याची आवड अनेकांना असते आणि अशा मत्स्यप्रेमींची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र अनेकदा या माशांच्या आजारपणामध्ये त्यांना योग्य ते उपचार मिळत नाहीत आणि परिणामी ते मृत पावतात. मात्र आता माशांचा दवाखाना सुरू केला जाणार आहे आणि त्याची सुरुवात वर्सोवा इथून होणार आहे. येवल्यामध्ये शिवसेनेकडून मंत्री संजय शिरसाट यांचं राम गीत लॉन्स या ठिकाणी फटाके फोडून स्वागत केलं. यावेळी शिवसेना शहरप्रमुख विशाल परदेशी आणि नगरसेवक आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, सुरेश खाडेंसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. पुण्याच्या नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे आणि उपमहापौर परशुराम वाडेकर हे आता ॲक्शन मोडवर दिसतात. शहरातल्या पावसाळी कामंही एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिलेत. तसंच मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पाचा अहवाल सादर करण्याचेही आदेश दिले. मुंबई महानगरपालिकेनं डिसेंबरमध्ये 426 घरांसाठी सोडत काढली होती. यापैकी 373 अर्जदार विजेते ठरले होते. मात्र सोडतीतल्या 96 विजेत्यांनी घरं महाग असल्यामुळे परत केली आहेत. त्यामुळे आता प्रतीक्षा यादीतल्या विजेत्यांना संधी दिली जाणार आहे. पुणे महापालिकेची राज्य शासनाकडे तब्बल 3045 कोटींची थकबाकी आहे. हा निधी तातडीनं मिळवून देण्याची मागणी सजग नागरिक मंचाकडून करण्यात आली आहे. हा निधी मिळाला तर करवाढ टाळता येणार असून शहरातल्या आमदार आणि मंत्र्यांनी यासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागानं कुंभमेळ्यासाठी नियोजन सुरू केलं आहे. अमृत स्नानाच्या दिवसामध्ये आपत्कालीन स्थितीसाठी नदी घाटाशेजारी ICU असणार आहे. घाटांवर आणि पार्किंगच्या ठिकाणी एकूण 51 तंबू असतील. लातूर जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना आता वेग आलाय. 59 जागांपैकी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. 23 जागांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी सत्तेबाहेर राहणारे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि अपक्ष असे मिळून 33 सदस्य महायुतीकडे असल्यानं सत्ता स्थापनेचा दावा मजबूत झाला.
रायगड जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी आता हालचाली सुरू झाल्यात. भाजप आणि राष्ट्रवादीनं स्वतंत्र गट नोंदणी केली आहे. भाजपच्या गटनेतेपदी वैकुंठ पाटील आणि राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी मधुकर पाटील यांची निवड झाली आहे. दोन्ही पक्षांनी मिळून सत्ता स्थापन करता येईल इतका 30चा आकडाही पार केलाय. दरम्यान सत्तेत सहभागी होण्यासाठी आता शिवसेना सुद्धा उत्सुक असल्याचं दिसतंय. लातूर जिल्हा पोलीस दलाच्या अतिरिक्त 46 पदांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे आणि पोलीस मुख्यालय मैदानावर भरती सुरू आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या देखरेखीखाली प्रक्रिया सुरू आहे. भंडारा जिल्हा पोलीस दलात 59 शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेदरम्यान 3758 उमेदवारांनी अर्ज केलाय. 496 उमेदवार शारीरिक चाचणीत पात्र आहेत आणि ही संपूर्ण भरती प्रक्रिया 4 दिवस चालणार आहे. सांगलीत पोलीस दलाच्या 59 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडते. या भरती प्रक्रियेसाठी 747 महिला उमेदवार आणि 1214 पुरुष उमेदवार पोलीस भरतीसाठी आलेत. पोलीस मुख्यालयातल्या पोलीस परेड ग्राउंडवर भरती प्रक्रिया होती. पहिल्या दिवशी महिला गटातून 642 उमेदवारांनी कागदपत्रांची पूर्तता करून मैदानी चाचण्या पूर्ण केल्या. जालन्यामधल्या पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर कालपासून भरती प्रक्रिया सुरू आहे आणि 1000 उमेदवारांपैकी 199 जणांनी भरती प्रक्रियेकडे पाठ फिरवली आहे. सहभाग नोंदवलेल्या 800 पैकी 86 जण कागदपत्र आणि शारीरिक तपासणीमध्ये अपात्र ठरले. पालघरमध्ये 158 पोलीस शिपाई आणि 7 पोलीस वाहन चालक भरती सुरू झाली आहे. पालघरच्या कोळगाव पोलीस परेड ग्राउंडवर 25 फेब्रुवारीपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे आणि पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शकतेनं होणार आहे. कुठल्याही आमिषाला बळी पडू नका असं आवाहन पोलीस अधीक्षकांनी केलं आहे. राज्य सरकार आता कामगारांच्या नियमावलीमध्ये नवीन नियम लागू करणार आहे आणि या नव्या नियमानुसार कामगारांनी आठवड्यामध्ये कामाचे 48 तास 3 ते 4 दिवसामध्ये पूर्ण केले तरी त्यांना पुढचे 4 किंवा 3 दिवस भर पगारी सुट्टी मिळणार आहे. शिर्डीतल्या पुणताबा गावात शेतकऱ्यांनी निषेध आंदोलन केले आहे. नवीन भारत अमेरिका व्यापारी करारामुळे स्वस्त अमेरिकन कृषीमाल भारतात येईल आणि त्यामुळे स्थानिक शेतमालाचे दर कोसळतील या भीतीनं शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचा करार व्हावा अशी मागणी करण्यात आली.